नमस्कार. सर्वप्रथम सर्व आदिवासी क्रांतीवीरांना माझा मानाचा जोहार. 7व्या कोळी मल्हार संमेलनाच्या निमित्त स्टेजवर असलेले सर्व उपस्थित मान्यवर व समोर बसलेले सर्व माझे समाज बांधव बंधू भगिनी, मित्रांनो, मेळावा का घेतला पाहिजे हे सर्वप्रथम आपण पहिल्या अधिवेशनापासून सांगत आलेलो आहोत. आणि हे 7वं संमेलन बोलायला खेद वाटतो की आपली आजची जी उपस्थिती आहे ती खरोखरच न पटणारी आहे. म्हणजे एखादं संकट यावंच म्हणून आपण जमा झालं पाहिजे का? तर हे खूप चुकीचं आहे. आपला कोळी मल्हार बांधव हा काटक आहे, शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये लढणारा आहे. परंतु आजचे आपले जे मावळे आहेत सावळीमध्ये बसलेत, परंतु आपल्या समोर स्टेज मध्ये बसायला त्यांना लाज वाटते. हे खूप चुकीचं आहे. उद्या जर आपल्याला एखादा शासनाने चुकीचा निर्णय काढला तर आपण काय करणार आहोत? असं बाहेर बसून लढायचं का या इतिहासामध्ये सामील व्हायचंय? आजच्या या संमेलन निमित्त मला सांगू इच्छितो की आपल्या ज्या काही चालीरीती आहेत, परंपरा आहेत, आज आपल्याला शोधाव्या लागतात साहेब. कोणत्या गावात तारपकरी आहे, कोणत्या गावामध्ये ढोल वाजणारे आहेत, कोणत्या गावामध्ये गौर नाचणाऱ्या बाया आहेत. उपस्थित सर्व स्टेज कमिटीला माझी विनंती असेल, आपली जर संस्कृती साहेब टिकवायची असेल तर आपल्या गावागावामध्ये या स्पर्धा झाल्या पाहिजेत. आपली संस्कृती टिकवायची असेल तारपा नृत्य आपल्या तालुक्यामध्ये स्पर्धा लागल्या पाहिजे. आपली जी चित्रकला स्पर्धा आहे, आपली जी देवदेवता आहेत, या देवदेवतांच्या स्पर्धा झाल्या पाहिजेत. तरच आपल्या अशा मेळाव्यामध्ये चांगल्या पद्धतीची गर्दी जमू शकते. नाहीतर आतापर्यंत जे मी 7 वर्षापासून बघत आहोत तीच मंडळी मला या स्टेजवर दिसत आहेत. याच्यामध्ये नवीन पिढी मला अजिबात जास्त करून बघायला दिसत नाही. खर तर नवीन पिढीला आपली परंपरा, आपली देवदेवता कोणकोणते समजून घेणं गरजेचं आहे. नाहीतर आम्हाला वेळेवरती फोन येतो, जात पडताळणी चालू आहे, सर आपली देवदेवतांची नावे सांगता का जरा आम्हाला? परंतु अशा क्रमाला मात्र आम्ही येणार नाही. फक्त देणगी देणार आणि घरी मस्तपैकी एसीची झोपी घेऊन आराम करणार. बाकी तुम लढो, हम कपडे संभाळते है. ही जी काही आपली समाजाची वृत्ती आहे ना, ही चुकीची आहे. ती त्यांनी स्वतःहून काढून टाकली पाहिजे. तर आतापर्यंत आपल्या विचारकांनी चांगल्या पद्धतीने समाज प्रबोधन केलेलं आहे. समोरील स्टेजवरांना मी एवढंच विनंती करतो की आपला जर समाज जागृत करायचा असेल तर साहेब आपल्या तालुका वाईज आपल्या ज्या काही संस्कृती आहेत, जे नृत्य आहे, जी चित्रकला आहे, यांच्या स्पर्धा घेणं हे खूप गरजेचं आहे. आणि यातूनच आपली जे काही लिखित साधन जे तयार होणार आहे त्यासाठी हे खूप गरजेचं आहे. संयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्यास संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो. धन्यवाद. जोहार. जय वाती, जय आदिवासी, जय कोळी मल्हार.